श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी मनःपूर्वक नमस्कार. अक्कलकोट निवासी अनंत कोटी ब्रह्मांडनायक भक्तांच्या हाकेला धावून येणाऱ्या माझ्या स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम. माझ्या स्वामी भक्तांनो, आज महाराज आपल्याला आयुष्याचा एक अत्यंत सुंदर आणि महत्त्वाचा धडा सांगत आहेत. आयुष्य कोणासाठीही थांबत नाही. काळ कधी थांबत नाही, वेळ कधी मागे फिरत नाही आणि गेलेला क्षण पुन्हा आपल्या हातात येत नाही. म्हणून महाराज म्हणतात, काल जे घडून गेले त्याच्या दुःखात आजचा दिवस जाळू नका आणि उद्या काय होईल या चिंतेत आजचा आनंद हरवू नका. आपल्या आयुष्यात अनेक प्रसंग येतात. काही लोक आपल्याला खूप प्रेम देतात तर काही लोक आपल्याला दुखावतात. काही नाती आयुष्यभर टिकतात तर काही नाती अर्ध्या वाटेवरच संपतात. काही माणसं आपल्या मनाप्रमाणे वागतात तर काहींच्या वागण्यामुळे आपल्याला दुःख होते. पण भक्तांनो, दुनियादारीचा खरा अर्थ हाच आहे की प्रत्येक माणूस आपल्या मनाप्रमाणे वागेल अशी अपेक्षा ठेवायची नाही. महाराज आपल्याला शिकवतात, लोकांना बदलण्याच्या प्रयत्नात स्वतःचे मन थकवू नका. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे, प्रत्येकाची परिस्थिती वेगळी आहे, प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे. एखादा माणूस तुमच्याशी कठोर बोलला म्हणून तुम्हीही कठोर व्हायचे का? एखाद्याने तुमच्यावर अन्याय केला म्हणून तुम्हीही अन्याय करायचा का? एखाद्याने तुमची किंमत केली नाही म्हणून तुम्ही स्वतःची किंमत कमी समजायची का? नाही. महाराज म्हणतात, समोरच्याचा स्वभाव स्वीकारा, पण त्याच्या चुकीच्या वागण्यामुळे स्वतःचा स्वभाव बदलू नका. दुनियादारी शिकणे म्हणजे प्रत्येकाशी भांडणे शिकणे नाही. दुनियादारी शिकणे म्हणजे कोण आपले आहे, कोण परके आहे, कोणाशी किती बोलायचे, कुठे शांत राहायचे आणि कुठे स्वतःसाठी ठाम उभे राहायचे हे समजणे. कधी कधी आपण एखाद्या व्यक्तीकडून खूप अपेक्षा ठेवतो. तो मला समजून घेईल, ती माझी साथ देईल, मी त्याच्यासाठी एवढे केले तर तोही माझ्यासाठी तेवढेच करेल. पण जेव्हा अपेक्षा पूर्ण होत नाही तेव्हा मन दुखते. महाराज म्हणतात, सेवा करा, प्रेम करा, पण बदल्यात काय मिळेल याची अपेक्षा ठेवू नका. कारण अपेक्षा जितकी मोठी तितके दुःख मोठे. तुम्ही एखाद्याला मनापासून मदत केली आणि त्याने तुमची आठवण ठेवली नाही तरी तुमची मदत वाया गेली असे समजू नका. त्या कर्माची नोंद माणूस ठेवो किंवा न ठेवो, परमेश्वर नक्की ठेवतो. म्हणूनच स्वामी भक्तांनो, लोकांच्या वागण्यावर आपला आनंद अवलंबून ठेवू नका. आज तुमच्याकडे जे आहे त्याची किंमत करा. घरात आईवडील आहेत, त्यांच्यासोबत 2 प्रेमाचे शब्द बोला. पती पत्नी आहात, एकमेकांच्या चुका मोजण्याऐवजी एकमेकांना समजून घ्या. मुलं आहेत, त्यांच्यासाठी वेळ काढा. मित्र आहेत, मनात राग असेल तर तो कमी करा. आणि ज्यांनी तुम्हाला दुखावले आहे त्यांच्यासाठी निदान मनातून एवढे म्हणा, स्वामी त्यांना सुखी ठेव आणि माझ्या मनाला शांतता दे. कारण क्षमा म्हणजे समोरच्याची चूक योग्य ठरवणे नाही. क्षमा म्हणजे स्वतःच्या मनाला त्या दुःखाच्या कैदेतून मुक्त करणे. भक्तांनो, कालचा दिवस गेला, त्याच्यासोबत तुमचे दुःखही जाऊ द्या. काल कोणीतरी अपमान केला असेल, सोडून द्या. काल कोणीतरी तुमची फसवणूक केली असेल, त्यातून धडा घ्या. काल एखादे नाते तुटले असेल, त्या नात्याने तुम्हाला काय शिकवले ते समजा. काल एखादी संधी हातातून गेली असेल तर पुढची संधी ओळखायला शिका. भूतकाळाकडे पाहायचे ते शिकण्यासाठी, पुन्हा पुन्हा दुःखण्यासाठी नाही. आणि उद्याची चिंता, उद्या काय होईल, कोण भेटेल, पैसा मिळेल का, काम होईल का, घरातील परिस्थिती कशी असेल, या विचारांनी आजची झोप, आजचा आनंद आणि आजची शांतता हिरावून घेऊ नका. उद्याची चिंता करण्यापेक्षा आजचे कर्म चांगले करा. कारण स्वामींच्या हातात उद्या आहे, पण तुमच्या हातात आज आहे. आज तुम्ही कोणाशी प्रेमाने बोलू शकता. आज तुम्ही एखाद्याला मदत करू शकता. आज तुम्ही चुकीची सवय सोडू शकता. आज तुम्ही मनातील राग कमी करू शकता. आज तुम्ही स्वामींचे नामस्मरण करू शकता. मग आजचा दिवस उद्याच्या चिंतेत का वाया घालवायचा? स्वामी भक्तांनो, आयुष्य फार मोठे वाटते, पण प्रत्यक्षात ते क्षणाक्षणाने निघून जात असते. म्हणून महाराज सांगतात, ज्यांच्यावर प्रेम आहे त्यांच्यासाठी वेळ काढा. पैसा पुन्हा कमावता येतो, हरवलेली वस्तू पुन्हा मिळवता येते, चुकीची गोष्ट कधी कधी सुधारता येते, पण गेलेला वेळ परत मिळत नाही. आज तुमच्यासोबत असलेली व्यक्ती उद्या तुमच्यासोबत असेलच असे नाही. म्हणून अहंकारात नाती तोडू नका. एखाद्याची चूक झाली असेल तर शक्य असेल तेथे समजून घ्या. तुमची चूक झाली असेल तर माफी मागायला कमीपणा मानू नका. कारण मोठेपणा हा कोणाला हरवण्यात नाही, मोठेपणा हा स्वतःच्या अहंकाराला हरवण्यात आहे. दुनियादारीत एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, प्रत्येकाला खुश ठेवणे तुमची जबाबदारी नाही. तुम्ही चांगले वागा, पण प्रत्येकाकडून चांगुलपणाची अपेक्षा करू नका. तुम्ही प्रेम द्या, पण स्वतःचा स्वाभिमान गमावू नका. तुम्ही मदत करा, पण प्रत्येक वेळी स्वतःचे नुकसान करून घेऊ नका. तुम्ही शांत राहा, पण अन्याय सहन करणे म्हणजेच चांगुलपणा असे समजू नका. कधी कधी स्वामी भक्ताच्या आयुष्यात अशी माणसं पाठवतात जी आपल्याला सुख देण्यासाठी नाही
तर आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी येतात. कोणी आपल्याला संयम शिकवतो, कोणी स्वाभिमान शिकवतो, कोणी सावध राहायला शिकवतो, कोणी नाती जपायला शिकवतो आणि कोणी आपल्याला हे शिकवून जातो की स्वतःच्या आनंदाची चावी दुसऱ्याच्या हातात देऊ नये. म्हणून आजपासून एक संकल्प करा. कालच्या माणसांना आजच्या मनात शिक्षा देणार नाही. उद्याच्या भीतीला आजच्या आनंदावर राज्य करू देणार नाही. ज्यांना बदलता येत नाही त्यांच्यासाठी स्वतःला त्रास देणार नाही आणि ज्यांच्यावर प्रेम आहे त्यांच्यासाठी वेळ काढायला कधीही उशीर करणार नाही. स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी मन ठेवून फक्त एवढे म्हणा, स्वामी, मला प्रत्येक परिस्थिती स्वीकारण्याची शक्ती द्या. जे बदलू शकत नाही ते शांतपणे स्वीकारण्याची बुद्धी द्या. जे बदलणे माझ्या हातात आहे ते बदलण्याचे धैर्य द्या आणि माझ्या मनात कोणाबद्दल द्वेष न राहता तुमच्या नामाचा आधार राहू द्या. मग पहा भक्तांनो, आयुष्य बदलायला सुरुवात होईल. परिस्थिती लगेच बदलेलच असे नाही, पण परिस्थितीकडे पाहण्याची तुमची दृष्टी बदलेल. लोक लगेच बदलतीलच असे नाही, पण त्यांच्यामुळे दुखावून घेण्याची तुमची सवय बदलेल. समस्या लगेच संपतीलच असे नाही, पण त्या समस्यांशी लढण्याची तुमची ताकद वाढेल. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मनात स्वामींचा आधार असेल तर माणूस एकटा राहत नाही. म्हणून भक्तांनो, आजपासून कालला नमस्कार करा आणि पुढे चला. जे गेले ते स्वामींच्या चरणी अर्पण करा. जे येणार आहे ते स्वामींच्या हाती सोपवा आणि जे आज तुमच्याकडे आहे त्याचा मनापासून आनंद घ्या. कारण आयुष्य कोणासाठी थांबत नाही. वेळ पुढे जात राहतो. म्हणून दुःखात अडकून राहू नका, चिंतेत दिवस वाया घालवू नका आणि माणसांना बदलण्याच्या हट्टात स्वतःचे मन थकवू नका. लोक जसे आहेत तसे स्वीकारायला शिका, पण स्वतःला मात्र प्रत्येक दिवसाला अधिक चांगले बनवत राहा. स्वामींचे नाम घ्या, मन शांत ठेवा, कर्म चांगले करा, नाती जपा आणि बाकी सर्व स्वामींवर सोपवा. ज्याच्या डोक्यावर स्वामींचा हात आहे त्याने कालच्या दुःखाला घाबरू नये आणि उद्याच्या संकटाची चिंता करू नये. कारण स्वामी समर्थ आपल्या भक्ताचा हात कधीच सोडत नाहीत. माझ्या स्वामी भक्तांनो, एक गोष्ट मनात खोलवर उतरवून घ्या, आयुष्य हे कोणत्याही व्यक्तीसाठी थांबत नाही. काल तुमच्यासोबत जे घडले ते कितीही दुःखद असले तरी तो क्षण आता निघून गेला आहे. आपण मात्र अनेकदा त्या जुन्या आठवणींना मनात धरून बसतो. कोणीतरी आपल्याला दुखावले, कोणीतरी आपल्याला सोडून गेले, कोणीतरी आपल्यावर अन्याय केला, आपले एखादे नाते तुटले, एखादी संधी हातातून निघून गेली, एखाद्या व्यक्तीने आपली किंमत केली नाही आणि मग आपण रोज त्याच विचारात स्वतःला त्रास देत राहतो. पण महाराज म्हणतात, लेकरा, जे घडून गेले त्याला तू बदलू शकत नाहीस, मात्र त्या घटनेनंतर आज तू कसा जगायचा हे तुझ्या हातात आहे. म्हणून भूतकाळातून धडा घ्या, पण भूतकाळाला तुमच्या वर्तमानाचा मालक बनवू नका. ज्यांनी तुम्हाला दुखावले त्यांच्याबद्दल मनात राग ठेवून तुम्ही स्वतःचेच मन जाळत असता. समोरच्या माणसाला कदाचित काहीच फरक पडत नसतो, पण आपण मात्र त्याच आठवणी घेऊन दिवसेंदिवस त्रास करून घेत असतो. म्हणून स्वामींच्या चरणी ते दुःख सोपवून द्या आणि मनापासून म्हणा, स्वामी, जे माझ्या हातात नाही ते तुम्ही सांभाळा, मला पुढे चालण्याची शक्ती द्या. भक्तांनो, पुढे जाणे म्हणजे भूतकाळ विसरणे नाही, पुढे जाणे म्हणजे भूतकाळाने आपल्याला थांबवू न देणे. आयुष्यात काही माणसे भेटतात आणि आपल्याला आनंद देतात, काही माणसे भेटतात आणि आपल्याला अनुभव देतात, तर काही माणसे भेटतात आणि आपल्याला जग समजून घेण्याची बुद्धी देऊन जातात. प्रत्येक व्यक्तीला आपल्या मनाप्रमाणे बदलण्याचा प्रयत्न करू नका, कारण जगात प्रत्येकाची विचारसरणी सारखी नसते. तुमचा स्वभाव प्रेमळ असेल म्हणून समोरचा देखील तसाच असेल असे नाही. तुम्ही प्रामाणिक असाल म्हणून प्रत्येक माणूस प्रामाणिक असेलच असे नाही. तुम्ही नाती जपता म्हणून समोरचाही प्रत्येक नाते शेवटपर्यंत जपेल असे नाही. आणि हे स्वीकारले की मनातील अर्धे दुःख तिथेच संपते. दुनियादारी म्हणजे लोक वाईट आहेत असे समजणे नव्हे, दुनियादारी म्हणजे प्रत्येक व्यक्तीला तिच्या स्वभावासह ओळखणे आणि त्यानुसार स्वतःची अपेक्षा ठरवणे. एखादा माणूस कमी बोलतो म्हणून तो वाईट असेलच असे नाही, एखादा जास्त बोलतो म्हणून तो आपला असेलच असे नाही, एखादा गोड बोलतो म्हणून तो मनापासून चांगला असेलच असे नाही आणि एखादा कठोर बोलतो म्हणून त्याच्या मनात प्रेम नाही असेही नाही. म्हणून फक्त शब्दांवर नाही तर कृतीवर माणसांना ओळखा. महाराज आपल्याला शिकवतात की माणसांना बदलण्यापेक्षा त्यांना समजून घ्या. काही लोकांचे स्वभाव कधीच बदलणार नाहीत. तुम्ही कितीही प्रेम दिले, कितीही समजावून सांगितले, कितीही अपेक्षा ठेवली तरी ते त्यांच्या स्वभावानुसारच वागतील. अशावेळी त्यांच्याशी भांडत बसण्यापेक्षा आपल्या मनाची शांतता जपा. ज्याच्याकडून जितकी अपेक्षा ठेवायची तितकीच ठेवा. प्रत्येक व्यक्तीला आपल्या हृदयात एकसारखी जागा देऊ नका. काही लोकांना जवळ ठेवायचे असते, काहींना अंतरावरून प्रेम करायचे असते आणि काहींकडून फक्त अनुभव घ्यायचा असतो. हे समजले की दुनियादारी सोपी होते. महाराजांच्या भक्तांनो, लक्षात ठेवा, चांगले असणे आणि भोळे असणे यात खूप फरक आहे. मनाने चांगले राहा, पण डोळे उघडे ठेवा.
प्रत्येकावर प्रेम करा, पण प्रत्येकावर आंधळा विश्वास ठेवू नका. कोणाला मदत करा, पण प्रत्येक वेळी स्वतःचे नुकसान करून घेऊ नका. तुमच्या आयुष्यातील शांतता ही देखील तुमची जबाबदारी आहे. दुसऱ्याच्या चुकीच्या वागण्यामुळे तुमचा स्वभाव बदलला तर नुकसान तुमचेच आहे. एखाद्याने तुमच्याशी कठोरपणे बोलले म्हणून तुम्हीही कठोर होण्याची गरज नाही. एखाद्याने तुमचा अपमान केला म्हणून तुम्हीही त्याचा अपमान करायची गरज नाही. कारण दुसऱ्याची पातळी खाली गेली म्हणून तुम्हीही खाली जायचे नसते. स्वामी भक्तांनो, तुमचे मन स्वामींच्या चरणांसारखे विशाल ठेवा. लोक काय म्हणतील, कोण काय करेल, कोण आपल्याला मान देईल, कोण नाही देणार, याचा सतत विचार करत बसलात तर आयुष्य कधी जगणार? आज तुमच्याकडे जे आहे ते उद्या असेलच याची खात्री नाही. म्हणून आपल्या माणसांना वेळ द्या. आई वडिलांसोबत बोलण्यासाठी वेळ काढा. मुलांसोबत हसा. पती पत्नीने एकमेकांना समजून घ्या. मित्रांसोबत प्रेमाने बोला. कारण पैसा गेला तर पुन्हा मिळू शकतो, वस्तू गेली तर पुन्हा विकत घेता येते, पण एकदा गेलेला वेळ पुन्हा कधीच मिळत नाही. म्हणून उद्याच्या काळजीत आजचा दिवस वाया घालवू नका. उद्या काय होईल याचा विचार करणे चुकीचे नाही, पण उद्याच्या भीतीने आज जगणे थांबवणे चुकीचे आहे. भविष्याची तयारी करा, पण भविष्याची चिंता करू नका. तुमचे कर्म प्रामाणिक ठेवा, तुमचा हेतू स्वच्छ ठेवा आणि बाकीचे स्वामींच्या चरणी सोपवा. अनेकदा आपण म्हणतो, स्वामी, माझी समस्या कधी संपणार? पण कदाचित स्वामींचे उत्तर असते, लेकरा, समस्या संपण्याची वाट पाहू नकोस, त्या समस्येतून मजबूत हो. कारण आयुष्यात प्रत्येक अडचण आपल्याला काहीतरी शिकवून जाते. काही प्रसंग संयम शिकवतात, काही लोक सावध राहायला शिकवतात, काही नाती प्रेमाची किंमत सांगतात आणि काही तुटलेली नाती स्वतःची किंमत ओळखायला शिकवतात. म्हणून जे तुमच्या आयुष्यातून निघून गेले त्यांच्या मागे सतत धावत राहू नका. काही माणसे सोडून जातात म्हणजे स्वामी तुमचे आयुष्य रिकामे करत नाहीत, कदाचित स्वामी तुमच्या आयुष्यात नवीन जागा निर्माण करत असतात. म्हणून प्रत्येक जाणाऱ्या व्यक्तीला धरून ठेवण्याचा हट्ट करू नका. ज्याला जायचे आहे त्याला जाऊ द्या, ज्याला राहायचे आहे त्याला प्रेम द्या आणि स्वतःचा प्रवास मात्र थांबवू नका. कारण स्वामी समर्थांचा भक्त हा परिस्थितीसमोर हार मानणारा नसतो. त्याच्या डोळ्यात अश्रू असतील तरी हृदयात स्वामींचे नाव असते. त्याच्या आयुष्यात संकटे असतील तरी मनात विश्वास असतो. तो म्हणतो, माझ्यासोबत कोण आहे किंवा कोण नाही याची मला चिंता नाही, माझ्यासोबत माझे स्वामी आहेत. आणि ज्या क्षणी हा विश्वास मनात निर्माण होतो त्या क्षणी माणूस दुनियादारीत राहूनही दुनियादारीच्या दुःखापासून वर उठायला शिकतो. म्हणून आजपासून एक गोष्ट ठरवा, कालच्या दुःखाला आजच्या आनंदावर राज्य करू देणार नाही, उद्याच्या चिंतेला आजची शांतता हिरावून घेऊ देणार नाही आणि लोकांना बदलण्याच्या प्रयत्नात स्वतःचे मन थकवणार नाही. प्रत्येकाला त्याच्या स्वभावासह स्वीकारायचे, पण चुकीच्या गोष्टींपासून स्वतःचे रक्षण करायचे. नाती जपायची, पण स्वतःचा स्वाभिमानही जपायचा. प्रेम द्यायचे, पण स्वतःला विसरायचे नाही. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक दिवस स्वामींच्या नामस्मरणाने जगायचा. कारण भक्तांनो, आयुष्य थांबत नाही, वेळ थांबत नाही, परिस्थिती थांबत नाही. मग आपणच का थांबायचे? उठायचे, स्वामींचे नाव घ्यायचे आणि पुन्हा नव्या विश्वासाने पुढे जायचे. स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी आपले दुःख ठेवून द्या, मनातील चिंता ठेवून द्या, अपमानाच्या आठवणी ठेवून द्या, तुटलेल्या नात्यांचे दुःख ठेवून द्या आणि फक्त एवढे म्हणा, स्वामी, मला एवढी शक्ती द्या की जे गेले त्याला स्वीकारता येईल, जे आहे त्याची कदर करता येईल आणि जे येणार आहे त्याची भीती न बाळगता तुमच्यावर विश्वास ठेवता येईल. मग स्वामी नक्कीच मार्ग दाखवतील. कारण ज्याच्या हृदयात स्वामींचे नाम आहे त्याच्यासाठी अंधार कितीही मोठा असला तरी आशेचा दिवा कधी विझत नाही. आणि म्हणूनच स्वामी भक्तांनो, आयुष्याकडे पुन्हा एकदा नव्या नजरेने पाहायला शिका. आपण अनेकदा सुख म्हणजे आपल्या मनाप्रमाणे सर्व काही घडणे असे समजतो, पण खरे सुख म्हणजे प्रत्येक गोष्ट मनासारखी घडत नसतानाही मनाला शांत ठेवता येणे. परिस्थिती आपल्या हातात नसते, लोकांचे स्वभाव आपल्या हातात नसतात, दुसऱ्यांच्या विचारांवर आपले नियंत्रण नसते, पण त्या सगळ्यांना आपण कसे सामोरे जायचे हे आपल्या हातात असते. महाराजांच्या चरणी बसून जेव्हा मन शांत होते तेव्हा आपल्याला हळूहळू जाणवते की आयुष्यात आपल्याला त्रास देणाऱ्या अनेक गोष्टी प्रत्यक्षात आपल्या अपेक्षांमुळे मोठ्या झालेल्या असतात. आपण माणसाकडून प्रेमाची अपेक्षा केली, त्याने प्रेम दिले नाही म्हणून दुःख झाले. आपण एखाद्याकडून साथ मागितली, त्याने साथ दिली नाही म्हणून मन तुटले. आपण एखाद्यावर विश्वास ठेवला, त्याने तो विश्वास तोडला म्हणून जगत चुकीचे वाटू लागले. पण महाराज सांगतात, लेकरा, एका माणसाच्या चुकीमुळे संपूर्ण जगाला दोष देऊ नकोस. एका नात्याच्या अपयशामुळे प्रेमावर विश्वास ठेवणे सोडू नकोस. एका वाईट अनुभवामुळे चांगल्या माणसांपासून दूर जाऊ नकोस. कारण जीवन म्हणजे केवळ सुखद अनुभवांचा प्रवास नाही, जीवन म्हणजे अनुभवातून स्वतःला घडवण्याचा प्रवास आहे. कधी कधी आपण ज्याला आपले सर्वस्व समजतो त्याच व्यक्तीकडून आपल्याला सर्वात मोठा धडा मिळतो.
म्हणून प्रत्येक व्यक्तीला आयुष्यभर आपल्या सोबत ठेवणे आवश्यक नाही. काही माणसे फक्त एका टप्प्यापर्यंत सोबत येतात आणि मग आपल्याला पुढचा मार्ग दाखवून निघून जातात. अशा वेळी त्यांच्या जाण्याला आपला अंत समजू नका. एखादे नाते संपले म्हणजे तुमचे आयुष्य संपले नाही. एखाद्याने तुमची किंमत केली नाही म्हणजे तुमची किंमत कमी झाली नाही. एखाद्याने तुम्हाला सोडले म्हणजे स्वामींनी तुम्हाला सोडले असे अजिबात नाही. उलट अनेकदा माणूस दूर जातो आणि स्वामींची जवळीक अधिक जाणवू लागते. जेव्हा सगळे हात सुटतात तेव्हा स्वामींचा हात आपल्या डोक्यावर आहे हे जाणवते. म्हणून भक्तांनो, लोकांच्या येण्या जाण्यावर तुमचे मन अवलंबून ठेवू नका. लोक येतील, जातील, काही कौतुक करतील, काही टीका करतील, काही जवळ येतील, काही गैरसमज करून दूर जातील, पण तुम्ही तुमच्या मार्गावर स्थिर राहा. कारण ज्याला स्वतःची दिशा माहीत असते तो प्रत्येकाच्या मतानुसार आपला रस्ता बदलत नाही. जग तुमच्याबद्दल काय म्हणते यापेक्षा स्वामी तुमच्या अंतःकरणातील भाव जाणतात हे लक्षात ठेवा. लोकांना तुमची बाहेरची परिस्थिती दिसते, स्वामी तुमच्या मनातील संघर्ष पाहतात. लोक तुमचे यश पाहतात, स्वामी त्या यशामागची तुमची मेहनत पाहतात. लोक तुमचे हसू पाहतात, स्वामी तुमच्या अश्रूंची जाणीव ठेवतात. म्हणून लोकांच्या प्रमाणपत्राची गरज नाही, स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवा. काही वेळा मनात प्रश्न येतो, मीच का एवढे सहन करतो? पण भक्तांनो, प्रत्येक वेदनेमागे शिक्षा असेलच असे नाही. कधी ती शिकवण असते, कधी ती दिशा असते आणि कधी ती आपल्याला चुकीच्या ठिकाणाहून बाहेर काढणारी स्वामींची कृपा असते. आज जी गोष्ट आपल्याला दुःख देत आहे तिचा अर्थ कदाचित काही वर्षांनी समजेल. म्हणून आजच्या अपूर्ण चित्रावरून संपूर्ण आयुष्याचा निर्णय घेऊ नका. स्वामींच्या हातात तुमच्या जीवनाची मोठी कथा आहे. आपल्याला फक्त 1-2 पाने दिसतात. आपण त्या एका पानावर दुःखी होतो, पण स्वामींना पुढची पाने माहीत असतात. म्हणून विश्वास ठेवा, संयम ठेवा, नामस्मरण करा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःला सतत दोष देणे बंद करा. प्रत्येक चूक तुमची ओळख नाही. तुम्ही चुकलात म्हणजे तुम्ही वाईट माणूस होत नाही. तुम्ही एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवला आणि फसलात म्हणजे तुम्ही मूर्ख नाही. तुम्ही फक्त एक अनुभव घेतला आहे. त्या अनुभवातून शिका आणि पुढे चला. स्वतःला सतत शिक्षा देत बसू नका. महाराजांना तुमचे दुःख नको आहे, त्यांना तुमचे मन मजबूत व्हावे असे वाटते. म्हणून स्वतःशी प्रेमाने बोला, स्वतःला वेळ द्या, मनाला शांत होऊ द्या. जेव्हा मन खूप भरून येईल तेव्हा स्वामींच्या फोटोसमोर बसून काहीही मोठे मागू नका. फक्त शांतपणे त्यांच्याकडे पहा आणि म्हणा, स्वामी, मला काही समजत नाही, पण तुम्हाला सर्व समजते. माझ्या आयुष्याचा भार मी तुमच्या चरणी ठेवतो. एवढ्या विश्वासानेही मनाला मोठा आधार मिळतो. कारण भक्ती म्हणजे फक्त इच्छा पूर्ण व्हावी म्हणून देवाला हाक मारणे नाही. भक्ती म्हणजे इच्छा पूर्ण झाली नाही तरी देवावरील विश्वास न ढळणे. सुखात स्वामींचे स्मरण करणे सोपे आहे, पण दुःखातही श्री स्वामी समर्थ म्हणता येणे ही खरी श्रद्धा आहे. म्हणून आज तुमच्या आयुष्यात काहीही चालू असेल, पैशाची चिंता असेल, नात्यांमध्ये तणाव असेल, मनात दुःख असेल, भविष्याची भीती असेल, तरी स्वतःला एकच सांगा, ही वेळही निघून जाईल. कारण चांगला काळ कायम राहत नाही आणि वाईट काळही कायम राहत नाही. बदल हा जीवनाचा नियम आहे. आज ज्याच्याकडे काहीच नाही तो उद्या उभा राहू शकतो आणि आज जो खूप मजबूत दिसतो त्यालाही कधी ना कधी आधाराची गरज भासते. म्हणून कोणाकडे पाहून अहंकार करू नका आणि कोणाकडे पाहून स्वतःला कमी समजू नका. प्रत्येकाची वेळ वेगळी असते. स्वामींच्या घरात उशीर असू शकतो, पण अन्याय नसतो. तुमच्या वाट्याला जे येईल ते योग्य वेळी येईल. फक्त तुमचे कर्म सोडू नका, प्रयत्न सोडू नका आणि स्वामींचे नाम सोडू नका. आज जे लोक तुम्हाला समजून घेत नाहीत त्यांच्यासाठी स्वतःला सतत सिद्ध करण्याची गरज नाही. शांत राहा, चांगले कर्म करत राहा आणि वेळेला बोलू द्या. कारण काही उत्तर शब्दांनी द्यायची नसतात, ती काळाने द्यायची असतात. आणि काही नाती स्पष्टीकरण देऊन टिकत नाहीत, ती मनापासून जपली तरच टिकतात. म्हणून प्रत्येक ठिकाणी स्वतःचे स्पष्टीकरण देत बसू नका. तुमचे मन स्वच्छ असेल तर स्वामींना माहिती आहे. तुमचा हेतू चांगला असेल तर स्वामींना माहिती आहे. बाकी जगाला पटवून देण्याची जबाबदारी तुमची नाही. तुम्ही फक्त तुमचे कर्म चांगले ठेवा. कारण शेवटी माणसांच्या मतांपेक्षा आपल्या अंतःकरणाची शांतता अधिक महत्त्वाची आहे. आणि ही शांतता मिळवण्यासाठी कधी कधी काही गोष्टी सोडाव्या लागतात. जुने राग, जुन्या अपेक्षा, जुन्या तक्रारी, सततची तुलना आणि प्रत्येकाला खुश करण्याची सवय. हे सोडले की मन हलके होते. मन हलके झाले की स्वामींचे नाम अधिक स्पष्ट ऐकू येते. आणि जेव्हा स्वामींचे नाम मनात खोलवर उतरते तेव्हा दुनियादारीच्या वादळातही मनाचा दिवा शांतपणे तेवत राहतो. म्हणून भक्तांनो, आजपासून स्वतःला एक वचन द्या, मी माझ्या आयुष्याला कालच्या दुःखाची शिक्षा देणार नाही, उद्याच्या भीतीची शिक्षा देणार नाही आणि दुसऱ्यांच्या स्वभावाची शिक्षा देणार नाही. मी जगणार आहे, शिकणार आहे, प्रेम करणार आहे,
चुका करणार आहे, पुन्हा उभा राहणार आहे आणि प्रत्येक पावलावर स्वामींचे नाम घेणार आहे. कारण आयुष्य थांबत नाही, मग आपणही थांबायचे नाही. स्वामी समर्थ आपल्या सोबत आहेत एवढा विश्वास मनात ठेवा आणि पुढे चालत राहा. स्वामी भक्तांनो, आयुष्याचा हा प्रवास पुढे चालतच राहणार आहे. आपल्या हातात फक्त आजचा क्षण आहे आणि त्या क्षणाचा उपयोग आपण कसा करतो यावर आपल्या उद्याची दिशा ठरते. म्हणून महाराज सांगतात, मनात जुन्या आठवणींचे ओझे घेऊन चालू नका. काही आठवणी गोड असतात, त्या जपाव्यात, पण काही आठवणी मनाला वारंवार दुखावत असतील तर त्या स्वामींच्या चरणी सोपवाव्यात. कारण जखमेला रोज हात लावला तर ती भरत नाही. त्याच्याप्रमाणे जुन्या दुःखाला रोज आठवले तर मन कधीच शांत होत नाही. ज्याने तुम्हाला दुखावले त्याने चूक केली असेल, पण त्या चुकीची शिक्षा तुम्ही स्वतःला वर्षानुवर्षे देत राहणे योग्य नाही. त्याने तुमच्यावर अन्याय केला असेल, पण त्या अन्यायाची आठवण मनात ठेवून स्वतःच्या आनंदावर अन्याय करू नका. महाराज म्हणतात, लेकरा, ज्याला तू बदलू शकत नाहीस त्याच्याशी संघर्ष करण्यापेक्षा स्वतःच्या मनाला मजबूत कर. कारण जगात असे अनेक लोक भेटतील ज्यांना तुमचे प्रेम समजणार नाही, तुमची किंमत कळणार नाही, तुमची शांतता कमजोरी वाटेल आणि तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतील. पण म्हणून तुम्ही चांगले राहणे सोडायचे नाही. फक्त चांगुलपणासोबत शहाणपण जोडायचे, प्रेमासोबत मर्यादा ठेवायच्या, विश्वासासोबत विवेक ठेवायचा आणि नात्यांसोबत स्वाभिमान ठेवायचा. दुनियादारीचा खरा अर्थ हाच आहे. प्रत्येकाला आपले बनवण्याचा प्रयत्न करू नका, कारण काही माणसे तुमच्या आयुष्यात येतात ती तुमच्यासोबत राहण्यासाठी नाही, तर तुम्हाला काहीतरी शिकवण्यासाठी येतात. त्यांच्या वागण्याने तुम्हाला जर एखादा धडा मिळाला असेल तर तो अनुभव वाया गेला नाही. तुम्ही कोणावर विश्वास ठेवला आणि फसलात तर पुढच्या वेळी अधिक सावध व्हा. एखाद्याने तुमचा गैरसमज केला तर प्रत्येक व्यक्तीसमोर स्वतःला सिद्ध करण्याची गरज नाही. एखाद्याने तुमच्याशी अंतर ठेवले तर प्रत्येक वेळी त्याच्या मागे जाऊ नका. काही अंतर स्वीकारली की मनाला शांती मिळते. कारण नातं टिकवण्यासाठी दोघांची इच्छा असावी लागते. एकट्या व्यक्तीच्या प्रयत्नाने नातं फार काळ टिकत नाही. म्हणून जिथे तुमची किंमत नाही तिथे स्वतःची किंमत सिद्ध करण्यासाठी आयुष्य खर्च करू नका. स्वामींच्या भक्ताने स्वतःच्या मनाची किंमत ओळखायला शिकले पाहिजे. तुमचे मन स्वामींचे मंदिर आहे, मग त्या मंदिरात सतत राग, मत्सर, द्वेष, चिंता आणि जुन्या आठवणींची गर्दी का ठेवायची? त्या जागी स्वामींचे नाम ठेवा. मनात श्री स्वामी समर्थ हा मंत्र रुजवा. जेव्हा चिंता वाढेल तेव्हा नाम घ्या, जेव्हा राग येईल तेव्हा नाम घ्या, जेव्हा मन तुटेल तेव्हा नाम घ्या, जेव्हा भविष्याची भीती वाटेल तेव्हा नाम घ्या. कारण नामस्मरण म्हणजे समस्या नाहीशा करण्याची जादू नव्हे, नामस्मरण म्हणजे समस्या असतानाही मनाला आधार देणारी शक्ती आहे. भक्तांनो, कधी कधी आपल्याला वाटते की माझ्या आयुष्यात एवढे का घडत आहे, पण प्रत्येक प्रश्नाचे उत्तर लगेच मिळत नाही. काही उत्तरांसाठी वेळ द्यावा लागतो. आज जो प्रसंग तुम्हाला शाप वाटत आहे तोच उद्या तुमच्या आयुष्यातील मोठी शिकवण ठरू शकतो. म्हणून घाईने निष्कर्ष काढू नका. स्वामींवर विश्वास ठेवा. तुमचा मार्ग सध्या धोक्यात दिसत असेल तरी प्रत्येक पाऊल टाकताना स्वामींचे नाम घेत राहा. संपूर्ण रस्ता दिसण्याची गरज नसते, पुढचे एक पाऊल दिसले तरी पुरेसे असते. आणि त्या एका पावलावर विश्वास ठेवून चालत राहिलात तर मार्ग आपोआप खुलत जातो. म्हणून आज तुम्हाला जे करायचे आहे ते करा. ज्याच्याशी प्रेमाने बोलायचे आहे त्याच्याशी आज बोला. ज्याची माफी मागायची आहे त्याची आज मागा. ज्याला माफ करायचे आहे त्याला मनातून माफ करा. ज्यांना वेळ द्यायचा आहे त्यांच्यासाठी वेळ काढा. कारण नंतर करू हा शब्द अनेक सुंदर क्षण आपल्या हातातून घेऊन जातो. आपण नेहमी म्हणतो, वेळ मिळाला की आईसोबत बसेन, काम कमी झाले की मुलांसोबत खेळेन, पैसे आले की घरच्यांना घेऊन फिरायला जाईन, मन शांत झाले की देवाची पूजा करेन. पण भक्तांनो, वेळ स्वतःहून मिळत नाही, वेळ काढावा लागतो. आणि जीवनात सर्वात महत्त्वाच्या गोष्टींसाठी वेळ काढला नाही तर नंतर पश्चात्ताप करण्यासाठी मात्र भरपूर वेळ उरतो. म्हणून आजचा दिवस जगायला शिका. तुमच्याकडे जे आहे त्याची किंमत करा. घर लहान असेल तरी घरात प्रेम मोठे ठेवा. पैसा कमी असेल तरी मनात समाधान ठेवा. परिस्थिती कठीण असेल तरी आशा सोडू नका. कारण सुख फक्त पैशात नसते आणि समाधान फक्त मोठ्या घरात नसते. कधी कधी दोन प्रेमाचे शब्द लाखो रुपयांपेक्षा मोठे असतात. आईचा हात डोक्यावर असणे, पती पत्नीने एकमेकांना समजून घेणे, मुलांचे हसणे, घरात स्वामींचे नाम ऐकू येणे, हीच तर खरी संपत्ती आहे. पण आपण या गोष्टींची किंमत तेव्हा समजतो जेव्हा त्या हातातून निघून जातात. म्हणून जे आज तुमच्याकडे आहे त्याचे महत्त्व आजच ओळखा. नंतर पश्चात्ताप करून काही उपयोग नसतो. महाराजांच्या चरणी प्रार्थना करा, स्वामी, मला अशी बुद्धी द्या की जे माझ्याकडे आहे त्याची किंमत ते असताना मला कळू दे. कारण आयुष्याची सर्वात मोठी शोकांतिका ही नाही की आपल्याकडे कमी आहे,
तर आपण जे आहे त्याचा आनंद घेत नाही ही आहे. सतत तुलना करत राहिलो तर मनाला कधीच समाधान मिळणार नाही. दुसऱ्याचे घर मोठे आहे, दुसऱ्याकडे पैसा जास्त आहे, दुसऱ्याचे नाते चांगले आहे, दुसऱ्याची मुले यशस्वी आहेत, दुसऱ्याचे आयुष्य सुंदर दिसते, पण आपल्याला त्याच्या आयुष्यामागची पूर्ण कथा माहीत नसते. सोशल जगात दिसणाऱ्या काही क्षणांवरून कोणाचे संपूर्ण आयुष्य मोजू नका. प्रत्येकाच्या वाट्याला काही ना काही संघर्ष असतो. म्हणून तुलना सोडा आणि स्वतःच्या प्रवासावर लक्ष द्या. स्वामींनी प्रत्येकाला वेगळी वाट दिली आहे. कोणाचा प्रवास लवकर सुरू होतो, कोणाचा उशिरा, कोणाला यश लवकर मिळते, कोणाला अनेक वर्षांनी, पण उशीर म्हणजे अपयश नाही. तुमची वेळ येणार नाही असे समजू नका. फक्त तुमचे प्रयत्न थांबवू नका. आज तुम्ही जिथे आहात तिथून एक पाऊल पुढे टाका, उद्या आणखी एक पाऊल टाका. अशी छोटी छोटी पावलेच मोठा प्रवास पूर्ण करतात. आणि या प्रवासात स्वामींचे नाम तुमच्या ओठांवर असेल तर मनात एक अदृश्य शक्ती कायम राहते. म्हणून स्वामी भक्तांनो, जग काहीही म्हणो, परिस्थिती काहीही असो, नाती काहीही बदलोत, तुमचा विश्वास बदलू देऊ नका. कारण ज्याने स्वामींना धरले आहे त्याला प्रत्येक वादळातून मार्ग मिळतो. कधी मार्ग सोपा असेल, कधी कठीण असेल, पण स्वामींची साथ असेल तर पाय थांबू देऊ नका. आजपासून भूतकाळाला नमस्कार करा, वर्तमानाला स्वीकारा आणि भविष्य स्वामींच्या चरणी अर्पण करा. मग मनातली अनेक दारे आपोआप उघडतील. रागाच्या जागी शांतता येईल, चिंतेच्या जागी विश्वास येईल, दुःखाच्या जागी स्वीकार येईल आणि अपेक्षांच्या जागी समाधान येईल. शेवटी मनापासून एवढेच म्हणा, स्वामी, मला जग बदलण्याची शक्ती नको, मला स्वतःला समजून घेण्याची बुद्धी द्या. लोकांना बदलण्याची हट्टाची इच्छा नको, त्यांना स्वीकारण्याची समज द्या. काल बदलण्याची शक्ती नको, कालातून शिकण्याची बुद्धी द्या. उद्या पाहण्याची घाई नको, आजचा क्षण तुमच्या स्मरणात जगण्याची कृपा द्या. आणि मग पहा, स्वामींच्या नामात मनाला अशी शांतता मिळेल की जगातील अनेक गोष्टी पूर्वीसारख्या मोठ्या वाटणारच नाहीत. जेव्हा मनुष्याला हे समजते की आयुष्य कोणासाठीही थांबत नाही, तेव्हा तो छोट्या छोट्या गोष्टींवर रागावणे, प्रत्येक गोष्टीचा मनावर परिणाम करून घेणे आणि प्रत्येक व्यक्तीकडून अपेक्षा ठेवणे हळूहळू सोडायला शिकतो. कारण शेवटी आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी संपत्ती म्हणजे मनाची शांतता. पैसा कमावण्यासाठी आपण दिवस रात्र धावतो, घर मोठे करण्यासाठी मेहनत करतो, समाजात नाव मिळवण्यासाठी प्रयत्न करतो, पण या सगळ्याच्या मागे धावताना जर मनाची शांतता हरवली तर मिळवलेले सर्व काही असूनही आतून माणूस रिकामा राहतो. म्हणून महाराज सांगतात, लेकरा, जग जिंकण्यापूर्वी स्वतःच्या मनाला जिंक. तुझ्या मनाला सतत कोणाच्या शब्दांनी हलवू देऊ नकोस. कोणी कौतुक केले म्हणून आकाशात जाऊ नकोस आणि कोणी टीका केली म्हणून जमिनीवर पडू नकोस. कारण लोकांचे मत हे त्यांच्या विचारांनुसार बदलत असते, पण तुमची किंमत स्वामींच्या दृष्टीने कायम असते. आज एखादा माणूस तुमची स्तुती करेल आणि उद्या त्याच कारणासाठी तुमच्यावर टीका करेल. आज जो जवळचा वाटतो तो उद्या दूर जाऊ शकतो आणि आज जो दूर आहे तो उद्या तुमच्या आयुष्यातील आधार बनू शकतो. म्हणून लोकांच्या बदलत्या वागण्यावर स्वतःचे मन बांधू नका. तुमचा स्वभाव, तुमचे कर्म आणि तुमचा स्वामींवरील विश्वास या 3 गोष्टी मजबूत ठेवा. भक्तांनो, दुनियादारीत सर्वात मोठी चूक आपण कोणती करतो माहीत आहे का? आपण प्रत्येक माणसाला आपल्या मनाच्या चष्म्यातून पाहतो. आपण स्वतः प्रेमळ असतो म्हणून समोरचाही प्रेमळ असेल अशी अपेक्षा करतो. आपण नाती जपतो म्हणून समोरचाही जपेल अशी अपेक्षा करतो. आपण संकटात धावून जातो म्हणून आपल्या संकटातही प्रत्येकजण धावून येईल असे मानतो. पण तसे होत नाही. आणि जेव्हा तसे होत नाही तेव्हा आपण म्हणतो, जग वाईट आहे. महाराज म्हणतात, जग वाईट नाही, जग वेगळे आहे. प्रत्येक माणूस आपल्या संस्कारांनुसार, अनुभवांनुसार आणि स्वभावानुसार वागतो. म्हणून प्रत्येकाला तुमच्यासारखे बनवण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही तुमचे चांगुलपण जपा, पण समोरच्याच्या स्वभावाची जाणीव ठेवा. कोणी कमी बोलत असेल तर त्याला कमी लेखू नका. कोणी कठोर बोलत असेल तर त्याच्याशी प्रत्येक वेळी संघर्ष करू नका. कोणी स्वार्थी असेल तर त्याच्याकडून निस्वार्थ प्रेमाची अपेक्षा ठेवू नका. कोणी सतत तक्रार करत असेल तर त्याला तुमच्या मनाची शांतता देऊ नका. काही लोकांना उत्तर देण्यापेक्षा शांत राहणे हेच उत्तम उत्तर असते. कारण प्रत्येक वाद जिंकणे आवश्यक नसते, काही वाद टाळणे हीच शहाणपणाची निशाणी असते. तुमच्याकडे वेळ मर्यादित आहे. हा वेळ कोणाला काय सिद्ध करण्यात, कोणाला चुकीचे ठरवण्यात किंवा कोणाच्या मनात आपली किंमत निर्माण करण्यात खर्च करू नका. तुमची किंमत ज्याला समजायची आहे त्याला तुमचे मौनही समजेल आणि ज्याला समजायची नाही त्याला तुमचे 1000 शब्दही समजणार नाहीत. म्हणून स्वतःला सतत स्पष्टीकरण देत बसू नका. स्वामींना तुमचे मन माहीत आहे, एवढे पुरेसे आहे. महाराजांच्या भक्ताने एक गोष्ट नक्की शिकली पाहिजे, सोडून देणे. प्रत्येक गोष्ट पकडून ठेवली तर हात भरलेले राहतात आणि नवीन काही स्वीकारता येत नाही. जुना राग सोडा, जुनी तक्रार सोडा,
अपमानाची आठवण सोडा, कोणीतरी तुमच्याशी केलेली तुलना सोडा, तुमच्यावर लावलेले चुकीचे आरोप सोडा. याचा अर्थ तुम्ही विसरून जावे असा नाही, तर त्या गोष्टींनी तुमचे वर्तमान नियंत्रित करू नये. काही गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात, पण त्यांच्यासोबत जगायचे नसते. अनुभव म्हणून ठेवा, ओझे म्हणून नाही. कारण स्वामी भक्तांनो, मनावरचे ओझे कमी झाले की जीवनाचा मार्ग आपोआप हलका होतो. मग त्याच घरात राहूनही आनंद दिसतो, त्याच माणसांमध्ये राहूनही प्रेम दिसते आणि त्याच परिस्थितीत राहूनही आशा दिसते. कारण परिस्थिती बदलण्यापूर्वी मनाची दृष्टी बदलते. म्हणून जर आज तुमच्या आयुष्यात काही कठीण असेल तर स्वतःला दोष देऊ नका. आजचा कठीण काळ तुमच्या संपूर्ण आयुष्याचा निर्णय नाही. आज तुम्ही थकलेले असाल, पण याचा अर्थ तुम्ही हरलेले नाही. आज तुमचे मन तुटलेले असेल, पण याचा अर्थ तुमचे भविष्य तुटलेले नाही. आज तुमच्याकडे कमी असेल, पण याचा अर्थ उद्याही कमीच असेल असे नाही. म्हणून स्वामींच्या चरणी विश्वास ठेवा. कधी कधी स्वामी आपल्याला लगेच उत्तर देत नाहीत, कारण आपल्याला आधी तयार करायचे असते. जसे बीज जमिनीत टाकल्यावर काही दिवस वरून काहीच दिसत नाही, पण आतमध्ये त्याची वाढ सुरू असते, तसेच आपल्या जीवनातही अनेक गोष्टी पडद्यामागे घडत असतात. म्हणून प्रार्थनेचे उत्तर उशिरा मिळाले म्हणून स्वामींनी ऐकले नाही असे समजू नका. कदाचित स्वामी तुमच्यासाठी तुमच्या कल्पनेपेक्षाही चांगले काहीतरी तयार करत असतील. तुम्ही फक्त तुमचे कर्म प्रामाणिक ठेवा, मेहनत करत राहा, मनात कटुता वाढू देऊ नका आणि कोणाच्याही वाईट वागण्यामुळे स्वतःची चांगली वृत्ती सोडू नका. कारण तुमचे चांगले कर्म दुसऱ्याच्या स्वभावावर अवलंबून नसते. तुम्ही चांगले वागता कारण तुमचे संस्कार चांगले आहेत, कारण तुमच्या मनात स्वामी आहेत. समोरच्याने त्याची किंमत केली नाही तरी तुमचे चांगुलपण कमी होत नाही. एखाद्या फुलाचा सुगंध कोणाला जाणवला नाही म्हणून त्या फुलाचा सुगंध कमी होत नाही. तसेच तुमच्या चांगुलपणाची किंमत कोणीतरी केली नाही म्हणून तुमची किंमत कमी होत नाही. म्हणून स्वतःला कमी लेखू नका. तुमचा प्रवास तुमचा आहे. तुमच्या आयुष्यातील संघर्ष तुमचे आहेत. तुमच्या डोळ्यातील अश्रू स्वामींनी पाहिले आहेत आणि तुमच्या प्रत्येक प्रयत्नाची नोंद त्यांच्या कृपाछायेत आहे. त्यामुळे शांत राहा आणि पुढे चालत राहा. उद्या काय होईल हे आज ठरवता येत नाही, पण आज काय करायचे हे नक्की ठरवता येते. आज मनात द्वेष ठेवायचा की प्रेम ठेवायचे, चिंता करायची की नामस्मरण करायचे, भूतकाळात अडकायचे की वर्तमान जगायचे, लोकांना दोष द्यायचा की स्वतःला सुधारायचे, हा निर्णय तुमचा आहे. आणि महाराजांच्या चरणी प्रार्थना अशी असावी की, स्वामी, माझ्या हातात जे आहे ते योग्य करण्याची बुद्धी द्या आणि जे माझ्या हातात नाही ते तुमच्यावर सोपवण्याचा विश्वास द्या. हा विश्वास मनात आला की आयुष्याची दिशा बदलते. मग प्रत्येक संकट शत्रू वाटत नाही, प्रत्येक विलंब अपयश वाटत नाही आणि प्रत्येक नात्याचा शेवट जीवनाचा अंत वाटत नाही. आपण समजून घेतो की प्रत्येक गोष्टीला एक वेळ असते, प्रत्येक भेटीला एक कारण असते आणि प्रत्येक अनुभवामागे एक शिकवण असते. म्हणून स्वामी भक्तांनो, आज मनात कोणतेही दुःख असेल तर ते दाबून ठेवू नका, स्वामींच्या चरणी अर्पण करा. डोळ्यात अश्रू आले तर येऊ द्या, पण त्या अश्रूंमध्ये स्वामींचे नाम मिसळू द्या. मन थकले असेल तर थोडा वेळ थांबा, पण प्रवास सोडू नका. कारण तुमची कथा अजून संपलेली नाही. स्वामींनी अजून अनेक पाने लिहायची आहेत. आजचा अध्याय कठीण असेल, पण पुढचा अध्याय सुंदर असू शकतो. म्हणून विश्वास ठेवा, संयम ठेवा आणि नामस्मरण करत राहा. आयुष्य कोणासाठी थांबत नाही, म्हणून आपणही थांबायचे नाही. फक्त दिशा योग्य ठेवायची आणि प्रत्येक पावलावर म्हणायचे, श्री स्वामी समर्थ, माझे काहीही असो, माझे सर्वस्व तुम्हीच. मग मनातील भार कमी होईल, पावलांना बळ मिळेल आणि जीवन पुन्हा नव्या आशेने उजळून निघेल. स्वामी भक्तांनो, आयुष्यात एक वेळ अशीही येते की आपण कितीही समजूतदार असलो, कितीही चांगले वागलो, कितीही नाती जपली तरी काही गोष्टी आपल्या हातातून निसटतात. काही माणसे आपल्याला समजून घेत नाहीत, काही स्वप्ने पूर्ण होत नाहीत, काही अपेक्षा तुटतात आणि काही प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळतच नाहीत. अशा वेळी मनुष्य सर्वात जास्त थकतो. कारण बाहेरच्या परिस्थितीशी लढणे एक गोष्ट आहे, पण मनात सतत चालणाऱ्या विचारांशी लढणे ही वेगळीच गोष्ट आहे. म्हणून महाराज सांगतात, लेकरा, प्रत्येक गोष्टीचे उत्तर शोधत बसू नकोस. काही गोष्टींना स्वीकार हेच उत्तर असते, काही प्रश्नांना शांतता हेच उत्तर असते आणि काही माणसांना योग्य अंतर हेच उत्तर असते. जगात सर्व काही समजून घेण्याचा प्रयत्न करशील तर मन थकून जाईल. काही गोष्टी स्वामींवर सोडून दे. ज्या प्रश्नांची उत्तरे आज मिळत नाहीत, त्यांची उत्तरे कदाचित वेळ देईल. आणि जी उत्तरे वेळही देणार नाही, ती उत्तरे जाणून घेण्याची गरज कदाचित तुला कधीच नव्हती. कारण माणूस अनेकदा अशा गोष्टींच्या मागे धावतो ज्यांचा त्याच्या पुढच्या प्रवासाशी काही संबंध नसतो. म्हणून जे संपले आहे त्याला सतत जीवन ठेवण्याचा प्रयत्न करू नका. एखादी गोष्ट संपली म्हणजे तिचे महत्त्व संपले असे नाही, पण तिचा काळ संपला आहे हे स्वीकारणे आवश्यक आहे.
काही नाती सुंदर असतात पण कायमची नसतात. काही लोक आपल्याला खूप काही देऊन जातात पण आयुष्यभरासाठी सोबत देण्यासाठी आलेले नसतात. म्हणून त्यांच्या जाण्याबद्दल दुःख करा, आठवण काढा, पण त्यांना धरून ठेवण्यासाठी स्वतःचे आयुष्य थांबवू नका. तुमच्या आयुष्याचा प्रवास अजून बाकी आहे. तुमच्यासाठी अजून काही रस्ते आहेत, अजून काही माणसे भेटायची आहेत, अजून काही अनुभव घ्यायचे आहेत आणि स्वामींनी अजून तुमच्या आयुष्यात अनेक सुंदर गोष्टी लिहायच्या आहेत. मग एका बंद झालेल्या दारासमोर उभे राहून संपूर्ण आयुष्य का घालवायचे? कधी कधी स्वामी एखादे दार बंद करतात कारण आपण चुकीच्या दिशेने जात असतो. आपण मात्र त्या दाराला उघडण्यासाठी सतत प्रयत्न करत राहतो. पण जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा कळते की बाजूलाच एक दुसरा मार्ग होता. म्हणून प्रत्येक न मिळालेल्या गोष्टीबद्दल स्वतःला शाप देऊ नका. कदाचित ती गोष्ट तुमच्यासाठी नव्हती, कदाचित तिची वेळ अजून आली नाही, किंवा कदाचित त्यापेक्षा काहीतरी वेगळे तुमच्या वाट्याला येणार आहे. महाराज सांगतात, विश्वास म्हणजे सर्व काही आपल्या मनाप्रमाणे होईल असा हट नव्हे. विश्वास म्हणजे जे आपल्या मनाप्रमाणे होत नाही त्यामागेही स्वामींची काहीतरी इच्छा असू शकते, हे मानण्याची ताकद. भक्तांनो, आपल्या आयुष्यात दुःख येते तेव्हा आपण अनेकदा स्वामींना विचारतो, मी तुमचे नाम घेतो, मग माझ्याच आयुष्यात एवढे संकट का? पण स्वामींचे नाम घेतल्याने आयुष्यात कधीच संकट येणार नाही असे नाही. स्वामींचे नाम आपल्याला संकटाच्या वेळी तुटू न देण्याची शक्ती देते. वादळ येणे आपल्या हातात नसते, पण त्या वादळात आपल्या मनाचा दिवा विझू न देणे ही श्रद्धेची शक्ती असते. म्हणून संकट आले की स्वामींना प्रश्न विचारण्यापेक्षा त्यांच्याकडून धैर्य मागा. स्वामी, हे संकट काढून टाका असे म्हणण्यापेक्षा कधी कधी, स्वामी, हे संकट सहन करण्याची आणि योग्य मार्गाने पार करण्याची शक्ती द्या, असे म्हणा. कारण जे संकट आपल्याला मोडत नाही ते आपल्याला अधिक मजबूत बनवते. मात्र मजबूत होणे म्हणजे मन कठोर करणे नाही. अनेक लोक दुःख अनुभवल्यानंतर म्हणतात की आता मी कोणावर विश्वास ठेवणार नाही, कोणावर प्रेम करणार नाही, कोणासाठी काही करणार नाही. पण महाराज सांगतात, एका वाईट अनुभवामुळे तुमचे चांगले मन बंद करू नका. चुकीच्या व्यक्तीमुळे प्रेमावर विश्वास सोडू नका. फसवणूक करणाऱ्या एका व्यक्तीमुळे सर्वांनाच संशयाच्या नजरेने पाहू नका. फक्त एवढे शिका की पुढच्या वेळी प्रेम करताना विवेक ठेवा, विश्वास ठेवताना सावध राहा आणि नाती जपताना स्वतःला विसरू नका. मनाचे दरवाजे कायमचे बंद केले तर दुःखापासून वाचाल कदाचित, पण आनंदालाही आत येण्याची जागा राहणार नाही. म्हणून अनुभवातून शहाणे व्हा, पण कटू होऊ नका. जगाने तुमच्याशी कठोर वागले म्हणून तुम्हीही जगाशी कठोर होऊ नका. स्वामींचा भक्त ओळखला जातो तो त्याच्या संकटांच्या संख्येवरून नाही, तर संकटांनंतरही त्याच्या मनात उरलेल्या प्रेमावरून. म्हणून तुमच्या मनात अजूनही कोणासाठी शुभेच्छा असतील, कोणाला मदत करण्याची इच्छा असेल, कोणाच्या दुःखाने तुम्हाला वेदना होत असतील तर समजा तुमचे मन अजून जिवंत आहे. त्या मनाला जपा. मात्र प्रत्येक वेळी स्वतःला दुखावून दुसऱ्याला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करू नका. कारण स्वतःला संपवून केलेले प्रेमही एक दिवस वेदना बनते. नात्यांमध्ये समर्पण हवे, पण आत्मसन्मानही हवा. समजूत हवी, पण स्वतःच्या भावनांचीही किंमत हवी. माफी हवी, पण पुन्हा पुन्हा त्याच जखमेवर चालण्याची परवानगी देणे आवश्यक नाही. म्हणून महाराजांच्या चरणी प्रार्थना करा की, स्वामी, मला प्रेम करण्यासाठी मोठे हृदय द्या आणि स्वतःचे रक्षण करण्यासाठी योग्य बुद्धी द्या. ही प्रार्थना जीवनात खूप उपयोगी पडते. कारण दुनियादारीत फक्त चांगले असणे पुरेसे नाही, योग्य वेळी योग्य निर्णय घेता येणेही आवश्यक आहे. अनेकदा आपल्याला वाटते की समोरच्या व्यक्तीला आपली चूक समजेल, तो बदलून जाईल, नाते पूर्वीसारखे होईल. पण काही गोष्टी स्वीकाराव्या लागतात. एखाद्या व्यक्तीला आपल्या मनात जसे स्थान आहे तसेच स्थान आपल्याला तिच्या मनात असेलच असे नाही. ही गोष्ट स्वीकारताना दुःख होते, पण स्वीकारल्यानंतर मनाला स्वातंत्र्य मिळते. आपण सतत ज्या गोष्टीची अपेक्षा करत होतो ती मिळणार नाही हे जेव्हा मान्य करतो, तेव्हा तिच्या प्रतीक्षेत अडकलेले मन हळूहळू मोकळे होते. म्हणून कोणाच्या मागे आपल्या आनंदाला उभे ठेवू नका. जर एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात राहिली तर प्रेमाने स्वीकारा. जर ती दूर गेली तर तिच्या आठवणीचा आदर करा आणि स्वतःच्या मार्गावर पुढे चला. कारण जीवनाचा प्रवाह थांबत नाही. नदीला कितीही दगड भेटले तरी ती वाहने थांबवत नाही. ती कधी वळण घेते, कधी वेग कमी करते, कधी खडकांना ओलांडते, पण तिचा प्रवास सुरूच राहतो. तसेच तुमचे आयुष्य आहे. संकटे दगडांसारखी येतील, काही नाती वळण बदलतील, काही स्वप्ने थोडी उशिरा पूर्ण होतील, पण तुमचा प्रवाह थांबू देऊ नका. स्वामींचे नाम तुमच्या प्रवासातील आधार बनू द्या. जेव्हा मन म्हणेल, आता पुढे कसे जायचे, तेव्हा स्वतःला सांगा, मला संपूर्ण रस्ता दिसण्याची गरज नाही, स्वामींच्या नावाने पुढचे एक पाऊल टाकायचे आहे. पुढचे एक पाऊल टाका, मग आणखी एक पाऊल दिसेल. अशाच प्रकारे मोठा प्रवास पूर्ण होतो. भविष्याचा संपूर्ण नकाशा आज पाहण्याची गरज नाही. आजचा मार्ग प्रामाणिकपणे चालण्याची गरज आहे.
म्हणून उद्याच्या भीतीत आजचा प्रयत्न थांबवू नका. आज तुमच्याकडे जे काम आहे ते मनापासून करा. आज ज्याच्याशी प्रेमाने बोलता येईल त्याच्याशी बोला. आज एखादी चूक सुधारता येत असेल तर सुधारा. आज एखाद्याला माफ करता येत असेल तर मन हलके करा. आणि आज स्वामींचे नाम घेता येत असेल तर उद्यापर्यंत वाट पाहू नका. कारण जीवनाची सर्वात मोठी चूक अनेकदा हीच असते की आपण महत्त्वाच्या गोष्टींसाठी नंतर म्हणत राहतो, पण नंतर कधी येईल याची खात्री नसते. म्हणून भक्तांनो, आजचा दिवस स्वामींच्या कृपेने मिळाला आहे, त्याला दुःखाच्या ओझ्याखाली दाबू नका. कालच्या अनुभवातून शिका, उद्याच्या तयारीसाठी प्रयत्न करा आणि आजचा क्षण प्रेमाने, कृतज्ञतेने आणि स्वामींच्या नामाने जगा. कारण जेव्हा माणूस वर्तमानात जगायला शिकतो तेव्हा भूतकाळाची पकड सैल होते आणि भविष्याची भीती कमी होते. मग जीवन अधिक साधे, अधिक सुंदर आणि अधिक शांत वाटू लागते. आणि शेवटी भक्तांनो, जेव्हा आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मन पुन्हा पुन्हा अस्वस्थ होईल तेव्हा फक्त एवढे म्हणा, स्वामी, मला सर्व काही समजावे अशी गरज नाही, मला फक्त तुमच्यावर विश्वास ठेवता यावा. माझ्या मनाप्रमाणे सर्व काही घडावे अशी गरज नाही, पण जे घडेल त्यातून योग्य मार्गाने पुढे जाण्याची शक्ती द्या. माझ्यासोबत प्रत्येक माणूस कायम राहावा अशी गरज नाही, पण जोपर्यंत माझ्या हृदयात तुमचे नाम आहे तोपर्यंत मी कधीच एकटा पडू नये. स्वामी भक्तांनो, आता एक अतिशय महत्त्वाची गोष्ट मनात कायमची कोरून ठेवा. आयुष्यात प्रत्येक गोष्ट आपल्या इच्छेप्रमाणे घडणार नाही, प्रत्येक व्यक्ती आपल्या अपेक्षेप्रमाणे वागणार नाही आणि प्रत्येक नातं आपण जसं जपतो तसं समोरचाही जपेलच असं नाही. पण याचा अर्थ आयुष्य चुकीचं आहे असा होत नाही. याचा अर्थ आपल्याला स्वीकारायला शिकायचं आहे. स्वीकार म्हणजे हार मानणे नाही, स्वीकार म्हणजे वास्तव समजून घेऊन त्यानंतर योग्य निर्णय घेणे. एखादा माणूस बदलत नसेल तर त्याला बदलण्याचा हट्ट सोडा. त्याच्याशी किती जवळीक ठेवायची हे ठरवा. कारण एखाद्याचा स्वभाव बदलणे तुमच्या हातात नसले तरी त्या स्वभावाचा तुमच्या मनावर किती परिणाम होऊ द्यायचा हे नक्कीच तुमच्या हातात आहे. महाराज सांगतात, लेकरा, जगात प्रत्येकाला सुधारण्याची जबाबदारी तू घेतलीस तर तुझे स्वतःचे आयुष्य जगायला तुला वेळच मिळणार नाही. म्हणून दुसऱ्यांच्या चुका मोजण्यापेक्षा स्वतःच्या मनाकडे पहा. स्वतःमध्ये सुधारणा करा. स्वतःचा राग कमी करा, स्वतःची चिंता कमी करा, स्वतःच्या अपेक्षा योग्य ठेवा आणि स्वतःच्या मनाला स्वामींच्या नामात स्थिर करा. कारण बाहेरचे जग बदलण्याआधी मन बदलले की बाहेरचे जग पूर्वीसारखे त्रासदायक वाटत नाही. भक्तांनो, कित्येक लोक आपले आयुष्य दुसऱ्यांच्या वागण्याच्या हिशोबाने जगतात. अमुक व्यक्तीने फोन केला नाही म्हणून दुःख, तमुक व्यक्तीने विचारपूस केली नाही म्हणून राग, कोणीतरी आपल्याला कार्यक्रमात बोलावले नाही म्हणून मनात खंत, कोणीतरी आपल्या कामाचे कौतुक केले नाही म्हणून निराशा. पण आपण स्वतःला कधी विचारतो का, माझ्या आनंदाची चावी मी दुसऱ्यांच्या हातात का दिली आहे? जर माझा आनंद कोणीतरी कौतुक केले तरच मिळणार असेल, तर त्या व्यक्तीने उद्या टीका केली तर माझा आनंद कुठे जाणार? म्हणून स्वतःच्या मनाचा आधार स्वतः बना आणि त्यापेक्षा मोठा आधार स्वामींच्या चरणांचा बना. लोकांकडून प्रेम मिळाले तर आनंद घ्या, पण प्रेम मिळाले नाही म्हणून स्वतःचा तिरस्कार करू नका. कोणीतरी सोबत दिली तर कृतज्ञ राहा, पण कोणी सोडून गेले म्हणून स्वतःला संपलेले समजू नका. कारण तुमच्या आयुष्याची किंमत एखाद्या व्यक्तीच्या उपस्थितीने किंवा अनुपस्थितीने ठरत नाही. तुमच्या आयुष्याला मूल्य आहे कारण तुम्ही स्वामींच्या कृपेने या जगात आला आहात. म्हणून स्वतःचा आदर करा, स्वतःला वेळ द्या, स्वतःच्या मनाशी प्रेमाने बोला. आणि जेव्हा मन म्हणेल की आता माझ्याकडून होत नाही, तेव्हा स्वामींचे नाम घेऊन स्वतःला सांगा, एक पाऊल अजून टाक, स्वामी तुझ्यासोबत आहेत. अनेक वेळा आपण थकतो ते परिस्थितीमुळे कमी आणि सतत विचार करत राहिल्यामुळे जास्त. एकच घटना मनात पुन्हा पुन्हा चालू असते. त्याने असे का केले, तिने मला असे का सांगितले, माझ्याच बाबतीत असे का झाले, मी तेव्हा असे केले असते तर. अशा विचारांना अंत नसतो. पण महाराज म्हणतात, काही प्रश्नांची उत्तरं शोधत बसण्यापेक्षा काही प्रश्न स्वामींच्या चरणी सोडून द्यावेत. प्रत्येक का चे उत्तर आपल्याला मिळेलच असे नाही. काही गोष्टींचे कारण समजत नाही, पण त्यातून मिळालेला अनुभव आयुष्यभर उपयोगी पडतो. म्हणून प्रत्येक प्रसंगाचा अर्थ लगेच शोधू नका. वेळेला त्याचे काम करू द्या. काळ अनेक गोष्टी स्पष्ट करतो. आज जी व्यक्ती चुकीची वाटत आहे तिच्यापासून दूर राहणे कदाचित योग्य असेल, पण तिच्याबद्दल आयुष्यभर द्वेष ठेवण्याची गरज नाही. अंतर ठेवा, पण मनात विष ठेवू नका. कारण द्वेषाचा भार तुम्हीच वाहत असता. समोरच्याला कदाचित काहीच फरक पडत नसतो. म्हणून मनाला मुक्त करा, माफ करा आणि पुढे चला. क्षमा करणे म्हणजे पुन्हा त्याच व्यक्तीवर विश्वास ठेवणे आवश्यक नाही. क्षमा म्हणजे मनातून त्या घटनेचे ओझे कमी करणे. काही नाती माफ करूनही दूर ठेवावी लागतात आणि काही नाती पुन्हा नव्याने जपावी लागतात. हे ओळखण्याची बुद्धी स्वामींकडे मागा.
कारण प्रत्येकाला माफ करणे योग्य आहे, पण प्रत्येकाला पुन्हा आपल्या आयुष्यात पूर्वीसारखी जागा देणे आवश्यक नाही. हीच खरी दुनियादारी आहे. मन मोठे ठेवा, पण सीमा स्पष्ट ठेवा. प्रेमळ राहा, पण स्वतःला हरवू नका. मदत करा, पण स्वतःचा आधार मोडू नका. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःच्या आयुष्याची तुलना दुसऱ्याच्या आयुष्याशी करू नका. प्रत्येकाच्या वाटेवर वेगवेगळे दगड असतात, वेगवेगळे वळण असतात आणि वेगवेगळ्या परीक्षा असतात. तुम्हाला दुसऱ्याचे फक्त बाहेरचे सुख दिसते, त्याचे आतले संघर्ष दिसत नाहीत. म्हणून दुसऱ्याच्या जीवनाकडे पाहून स्वतःला कमी समजू नका. स्वामींनी तुमच्यासाठी जो मार्ग निवडला आहे तो तुमच्यासाठीच आहे. कदाचित तो मार्ग थोडा लांब असेल, कदाचित थोडा कठीण असेल, पण त्यावरून चालताना तुम्ही जे बनाल तेच तुमची खरी कमाई असेल. पैसा, संपत्ती, प्रतिष्ठा या गोष्टी येतात आणि जातात, पण संकटातून मिळालेली समज, अनुभवातून आलेली परिपक्वता आणि स्वामींवरील वाढलेला विश्वास ही संपत्ती आयुष्यभर तुमच्यासोबत राहते. म्हणून आज जर एखादी गोष्ट तुमच्या मनासारखी होत नसेल, तर स्वतःला विचारा, यातून स्वामी मला काय शिकवत आहेत? हा प्रश्न विचारला की तक्रारीची जागा शिकण्याने घेतली जाते. माझ्याबरोबरच का? या प्रश्नाऐवजी यातून मला काय शिकायचे आहे? हा प्रश्न मनात आणा. मग संकटही शिक्षक बनते. आणि ज्याला प्रत्येक अनुभवातून शिकता येते, त्याला जीवन वारंवार त्याच धड्याची परीक्षा घेत नाही. म्हणून स्वामी भक्तांनो, आजपासून तुमच्या जीवनात एक सुंदर बदल करा. सकाळी उठल्यावर कालच्या चुका आठवून स्वतःला दोष देऊ नका. स्वामींचे नाम घेऊन आजचा दिवस चांगला जाईल असा संकल्प करा. रात्री झोपताना उद्याची चिंता करत पडू नका. दिवसभरात जे झाले ते स्वामींच्या चरणी अर्पण करा आणि म्हणा, स्वामी, आज माझ्याकडून जे चांगले झाले ते तुमच्या कृपेने झाले आणि जे चुकले ते सुधारण्याची बुद्धी उद्या द्या. अशा प्रकारे दिवस जगायला शिकलात तर मनावरचे ओझे कमी होईल. कारण प्रत्येक दिवसाला स्वतंत्र संधी म्हणून पाहणे हीच खरी साधना आहे. काल संपला आहे, उद्या अजून आलेला नाही आणि आज तुमच्या हातात आहे. म्हणून आज कोणाला प्रेम द्यायचे असेल तर द्या. आज कोणाला मदत करायची असेल तर करा. आज स्वामींचे नाम घ्यायचे असेल तर मनापासून घ्या. आज स्वतःला माफ करायचे असेल तर स्वतःला माफ करा. आज नव्याने सुरुवात करायची असेल तर करा. सुरुवात करण्यासाठी कोणत्याही शुभ दिवसाची वाट पाहू नका. तुमच्याकडे असलेला हा क्षणच शुभ आहे, कारण या क्षणी तुमच्या ओठांवर स्वामींचे नाम आहे. आणि लक्षात ठेवा भक्तांनो, जीवनात कितीही मोठे वादळ आले तरी वादळ कायम राहत नाही. ढग कितीही दाट झाले तरी आकाश संपत नाही. रात्र कितीही मोठी असली तरी पहाट येतेच. त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यातील कठीण काळही कायमचा नाही. म्हणून मनात आशा जिवंत ठेवा. स्वामींवर विश्वास ठेवा. तुमची पावले थांबवू नका. आज परिस्थिती तुमच्या बाजूने नसेल तरी उद्या ती बदलू शकते. पण त्यासाठी आज तुम्हाला उभे राहावे लागेल. म्हणून हात जोडून स्वामींना म्हणा, माझे दुःख तुम्हाला माहीत आहे, माझी चिंता तुम्हाला माहीत आहे, माझे अपयश तुम्हाला माहीत आहे, माझे प्रयत्न तुम्हाला माहीत आहेत. मला फक्त एवढेच द्या की मी हार मानू नये, चुकीच्या माणसांसाठी स्वतःला हरवू नये आणि तुमच्यावरचा विश्वास कधीही सोडू नये. मग स्वामींच्या नामाचा आधार घेऊन पुढे चला. कारण तुमच्या आयुष्याचा शेवटचा निर्णय आजच्या दुःखाने होत नाही, तो तुमच्या पुढच्या पावलांनी होतो. आणि तो पुढचा पाऊल जर स्वामींच्या नावाने पडला तर त्या पावलातच नवी आशा आहे, नवी शक्ती आहे आणि नव्या आयुष्याची सुरुवात आहे. माझ्या स्वामी भक्तांनो, आयुष्यात शांत राहणे ही कमजोरी नसते, तर अनेक वेळा ती सर्वात मोठी ताकद असते. प्रत्येक गोष्टीला उत्तर द्यायचेच असे नाही, प्रत्येक आरोपाला स्पष्टीकरण द्यायचेच असे नाही आणि प्रत्येक व्यक्तीला आपल्या मनात काय आहे हे सिद्ध करून दाखवायचेच असे नाही. काही लोक तुम्हाला समजून घेतील, काही लोक गैरसमज करून घेतील आणि काही लोक तुमच्या चांगुलपणामध्येही स्वार्थ शोधतील. पण महाराज सांगतात, लेकरा, तू प्रत्येकाच्या मनात जाऊन स्वतःबद्दलची प्रतिमा बदलू शकत नाहीस. म्हणून लोकांच्या विचारांचा भार स्वतःच्या डोक्यावर घेऊ नकोस. ज्यांना तुझी किंमत समजते त्यांच्यासाठी प्रेमाने जग आणि ज्यांना तुझी किंमत समजत नाही त्यांच्यासाठी मनात द्वेष न ठेवता योग्य अंतर ठेव. कारण प्रत्येकाला जवळ ठेवणे हे प्रेम नाही आणि प्रत्येकाला दूर करणे हे शहाणपण नाही. कोणाला किती जागा द्यायची हे समजणे हीच दुनियादारीची खरी कला आहे. काही माणसे आपल्या हृदयात कायमची जागा मिळवतात, काही माणसे फक्त आठवणीत राहतात आणि काही माणसे आपल्याला अनुभव देऊन आपल्या आयुष्यातून निघून जातात. पण त्या प्रत्येक व्यक्तीमुळे आपण काही ना काही शिकत असतो. म्हणून कोणाच्या जाण्यामुळे तुमचे आयुष्य रिकामे झाले असे समजू नका. तुमच्याकडून जे दूर गेले त्यामागेही कदाचित स्वामींची काही योजना असेल. कधी कधी आपण ज्या गोष्टीला धरून बसतो तीच गोष्ट आपल्या पुढच्या प्रवासात अडथळा बनलेली असते. स्वामी ती गोष्ट आपल्या हातातून काढून घेतात तेव्हा आपण रडतो, पण पुढे गेल्यावर कळते की त्या जागी आपल्यासाठी अधिक योग्य काहीतरी तयार होते. म्हणून भक्तांनो, प्रत्येक गमावलेल्या गोष्टीकडे केवळ नुकसान म्हणून पाहू नका.
काही नुकसान हे भविष्यातील मोठ्या संकटापासून वाचवणारे असते. काही बंद झालेले दरवाजे हे चुकीच्या रस्त्यावर जाण्यापासून रोखणारे असतात. काही विलंब आपल्याला योग्य वेळेची वाट पाहायला शिकवतात आणि काही अपयश आपल्याला नव्याने उभे राहण्याची शक्ती देतात. म्हणून आज जे समजत नाही त्यासाठी स्वामींवर संशय करू नका. आपल्या डोळ्यांना जे दिसते तेच संपूर्ण सत्य नसते. स्वामींची दृष्टी आपल्या वर्तमानापेक्षा खूप पुढपर्यंत पाहत असते. म्हणून तुमचे काम प्रामाणिकपणे करा आणि परिणामाबद्दलची अनावश्यक चिंता स्वामींच्या चरणी ठेवा. तुम्ही बीज पेरण्याचे काम करा, त्याला पाणी देण्याचे काम करा, त्याची काळजी घेण्याचे काम करा, पण ते फूल कधी येईल यासाठी रोज माती उकरून पाहू नका. त्यासाठी वेळ लागतो. त्याचप्रमाणे तुमच्या प्रयत्नांना, तुमच्या प्रार्थनांना आणि तुमच्या मेहनतीला फळ येण्यासाठीही योग्य वेळ लागते. अधीर होऊ नका. ज्याला प्रत्येक गोष्ट लगेच हवी असते तो अनेकदा मिळालेल्या गोष्टीची किंमतही ओळखत नाही. म्हणून स्वामी भक्तांनो, संयम ठेवा. संयम म्हणजे निष्क्रिय बसणे नाही, संयम म्हणजे प्रयत्न करत राहणे आणि योग्य वेळेवर विश्वास ठेवणे. आज तुमचे प्रयत्न कोणाला दिसत नसतील तरी ते थांबवू नका. आज तुमच्या कामाचे कौतुक होत नसेल तरी तुमची गुणवत्ता कमी करू नका. आज तुमच्यावर विश्वास ठेवणारे कमी असतील तरी स्वतःवरचा आणि स्वामींवरचा विश्वास सोडू नका. जग तुम्हाला तेव्हा ओळखेल जेव्हा वेळ तुमच्या बाजूने उभी राहील, पण तुम्ही त्या वेळेची वाट पाहताना स्वतःला घडवत राहिले पाहिजे. अनेक लोकांना यश मिळाल्यानंतर त्यांचा प्रवास दिसतो, पण त्यामागच्या एकटेपणाच्या रात्री, अपयशाचे दिवस आणि मनातले संघर्ष कोणाला दिसत नाहीत. म्हणून स्वतःच्या संघर्षाची तुलना दुसऱ्याच्या यशाशी करू नका. तुमचा प्रवास अजून सुरू आहे. तुम्ही जिथे आहात तिथून पुढे जाणे महत्त्वाचे आहे. दुसरा किती पुढे गेला याची चिंता करत राहिलात तर स्वतःच्या पावलांकडे लक्ष राहणार नाही. महाराज सांगतात, लेकरा, दुसऱ्याच्या वाटेवर लक्ष ठेवून चालणारा माणूस स्वतःच्या वाटेवरील खड्डे ओळखू शकत नाही. म्हणून आपली वाट ओळखा, आपली क्षमता ओळखा आणि स्वामींच्या नावाने आपल्या मार्गावर चालत राहा. आयुष्यात काही लोक तुमच्या वेगावर हसतील, काही लोक तुमच्या स्वप्नांवर शंका घेतील आणि काही लोक तुम्ही पडाल याची वाट पाहतील, पण तुम्ही हे लक्षात ठेवा की तुमच्या पायांना चालायचे आहे, त्यांच्या शब्दांना नाही. म्हणून लोक काय म्हणतील या भीतीने प्रयत्न करणे सोडू नका. चुका होतील, काही निर्णय चुकीचे ठरतील, काही लोक तुमच्याबद्दल बोलतील, पण त्यापेक्षा मोठी चूक म्हणजे भीतीमुळे जगणे थांबवणे. स्वामी भक्ताने पडण्याची भीती ठेवू नये, कारण प्रत्येक वेळी पडल्यावर पुन्हा उठण्याची शक्ती स्वामींच्या नामात आहे. आज तुम्ही अपयशी झालात तरी तो तुमचा शेवट नाही. आज तुम्हाला कोणी नाकारले तरी तुमची किंमत संपली नाही. आज तुमच्या हातात काही नाही म्हणून उद्याही काहीच मिळणार नाही असे नाही. परिस्थिती बदलते, माणसे बदलतात, काळ बदलतो आणि ज्याच्या हातात काल बदलण्याची शक्ती आहे त्यात स्वामींच्या कृपेने तुमचा उद्याचा दिवसही बदलू शकतो. म्हणून निराशेच्या क्षणी मोठे निर्णय घेऊ नका. रागाच्या क्षणी मोठे शब्द बोलू नका आणि दुःखाच्या क्षणी संपूर्ण आयुष्याबद्दल चुकीचा निष्कर्ष काढू नका. थोडा वेळ द्या, मन शांत होऊ द्या, स्वामींचे नाम घ्या, कारण वादळात घेतलेला निर्णय अनेकदा योग्य दिशा दाखवत नाही. शांत मनाने घेतलेला निर्णय मात्र जीवन बदलू शकतो. तुमच्या मनात जर एखाद्याबद्दल राग असेल तर लगेच त्याला आयुष्यातून काढून टाकण्यापूर्वी स्वतःला विचारा, हा क्षणिक राग आहे की सततचा त्रास? हा गैरसमज आहे की खरोखरच विश्वासाचा प्रश्न आहे? कारण दुनियादारी शिकताना एकीकडे लोकांना स्वीकारायला शिकायचे आहे, पण दुसरीकडे स्वतःच्या मनावर सतत होणारा अन्याय ओळखायलाही शिकायचे आहे. प्रत्येक नाते टिकवणे हीच यशाची खूण नसते. काही नाती जपण्यासाठी प्रयत्न करावे लागतात, काही नाती दुरुस्त करण्यासाठी संवाद करावा लागतो आणि काही नात्यांपासून शांतपणे दूर जाणे आवश्यक असते. ही ओळख स्वामींकडून मागा. स्वामी, मला कोणाला धरून ठेवायचे आणि कोणाला सोडून द्यायचे, कोणावर विश्वास ठेवायचा आणि कुठे सावध राहायचे, हे समजण्याची बुद्धी द्या. कारण योग्य माणसांना प्रेम देणे आणि चुकीच्या माणसांपासून योग्य अंतर ठेवणे यातच जीवनाचा समतोल आहे. भक्तांनो, स्वतःला एवढे मजबूत बनवा की कोणाच्या उपस्थितीने तुमचे जीवन सुंदर व्हावे, पण कोणाच्या अनुपस्थितीने तुमचे जीवन संपून जाऊ नये. प्रेम करा, नाती जपा, आपुलकी ठेवा, पण आपल्या अस्तित्वाची मुळे स्वामींच्या चरणात रोवा. माणसांचा आधार मिळाला तर कृतज्ञ राहा, पण तो आधार कमी झाला तरी स्वतःला एकटे समजू नका. कारण स्वामींची कृपा ही दिसत नसली तरी प्रत्येक क्षणी आपल्या जीवनाभोवती असते. आपण अनेकदा म्हणतो की, स्वामी, तुम्ही माझ्यासोबत असाल तर मला जाणवू द्या. पण भक्तांनो, कधी कधी तुम्ही संकटातून बाहेर पडता, एखाद्या चुकीच्या निर्णयापासून वाचता, अनपेक्षितपणे मदत मिळते किंवा मन पूर्णपणे तुटलेले असतानाही दुसऱ्या दिवशी पुन्हा उभे राहण्याची इच्छा निर्माण होते. हीच तर स्वामींची अदृश्य कृपा आहे. म्हणून छोट्या छोट्या गोष्टींसाठीही कृतज्ञ राहा. प्रत्येक दिवसाच्या शेवटी स्वतःला विचारा, आज मला काय मिळाले यापेक्षा आज मी काय शिकले.
कोण माझ्यासोबत होते यापेक्षा आज स्वामींनी मला कोणत्या गोष्टीपासून वाचवले, कोणाने मला दुखावले यापेक्षा त्या अनुभवाने मला काय शिकवले, असे प्रश्न विचारायला लागलात की दुःखाचे रूपांतर समजुतीत होऊ लागते आणि जेव्हा समज वाढते तेव्हा मन अधिक शांत होते. म्हणून आजपासून कालच्या दुःखाला तुमची ओळख बनू देऊ नका. उद्याच्या चिंतेला तुमच्या वर्तमानावर राज्य करू देऊ नका. लोकांच्या स्वभावाला बदलण्याच्या प्रयत्नात तुमची शक्ती वाया घालवू नका. स्वतःच्या मनाला समजून घ्या, स्वामींचे नाम जपा आणि जीवनाच्या प्रत्येक अनुभवातून अधिक शहाणे होत पुढे चला. कारण आयुष्याचा खरा विजय हा सर्व काही मिळवण्यात नाही, तर जे मिळाले आहे त्यात कृतज्ञ राहण्यात, जे गेले आहे त्यातून शिकण्यात आणि जे येणार आहे त्यासाठी स्वामींवर विश्वास ठेवण्यात आहे. म्हणून भक्तांनो, डोळे मिटा आणि मनापासून म्हणा, स्वामी, कालचे दुःख मी तुमच्या चरणी ठेवतो, उद्याची चिंता तुमच्या हाती देतो आणि आजचा दिवस तुमच्या नावाने जगतो. माझ्या वाटेवर काहीही आले तरी माझा विश्वास कमी होऊ देऊ नका. लोक बदलले तरी माझे मन चांगुलपणापासून दूर जाऊ देऊ नका. नाती बदलली तरी माझ्या हृदयातील प्रेम संपुष्टात येऊ देऊ नका. आणि कितीही कठीण वेळ आली तरी तुमचे नाव माझ्या ओठांवर आणि तुमची आठवण माझ्या हृदयात कायम राहू द्या. एवढी प्रार्थना मनापासून केली की भक्तांनो, मनाला पुन्हा उभे राहण्याची शक्ती मिळेल. आणि मग तुम्ही आयुष्याच्या प्रत्येक वळणावर एकाच विश्वासाने पुढे चालत राहाल. जे घडले ते स्वामींच्या इच्छेने स्वीकारतो, जे घडत आहे त्यातून शिकतो आणि जे घडणार आहे ते स्वामींच्या कृपेवर सोडतो. कारण प्रत्येक वेळी जीवनाला उत्तराची गरज नसते, काही वेळा फक्त आधाराची गरज असते. आणि ज्याला स्वामींचा आधार मिळाला त्याला पुन्हा उभे राहण्याची शक्ती मिळते. स्वामी भक्तांनो, जीवनात काही वेळा तुम्हाला एकटे वाटेल, गर्दीत असूनही मन रिकामे वाटेल, जवळची माणसे असूनही आपले दुःख कोणालाच समजत नाही असे वाटेल. पण अशा वेळी स्वतःला एकटे समजू नका. माणसाला प्रत्येक वेदना कोणाला सांगता येत नाही, प्रत्येक संघर्ष कोणाला दाखवता येत नाही, पण स्वामींच्या चरणी मात्र काहीही लपवावे लागत नाही. म्हणून तुमचे मन जितके भरले असेल तितके भरलेले मन स्वामींसमोर ठेवा. स्वामी, मला खूप त्रास होतोय, एवढे जरी मनापासून म्हटले तरी त्या प्रार्थनेत मोठी शक्ती असते. कारण प्रार्थनेची भाषा शब्दांची नसते, ती भावनांची असते. आणि स्वामी भक्ताच्या मनातील भाव ओळखतात. म्हणून दुःख लपवून मजबूत असल्याचे नाटक करू नका. रडा, मन हलके करा, पण नंतर अश्रू पुसून पुन्हा उभे राहा. कारण अश्रू येणे ही कमजोरी नाही, पण कायम अश्रूंमध्येच जगत राहणे हा आपल्या सामर्थ्याला विसरण्याचा मार्ग आहे. तुम्ही स्वामींचे लेकरू आहात. तुम्हाला दुःख येईल, तुम्ही थकाल, तुम्ही कधी कधी हारल्यासारखेही वाटाल, पण तुमचा प्रवास तिथे संपत नाही. प्रत्येक कठीण रात्रीनंतर पुन्हा एक सकाळ येते आणि प्रत्येक तुटलेल्या मनाला पुन्हा जुळण्याची संधी मिळते. म्हणून स्वतःच्या आयुष्याला एक संधी द्या. जुन्या चुका, जुन्या दुःखांमुळे स्वतःला शिक्षा देणे थांबवा. ज्या गोष्टी संपल्या आहेत त्यांना संपलेले स्वीकारा आणि जे अजून तुमच्याकडे आहे त्याची मनापासून कदर करा. कारण जीवनात हरवलेल्या गोष्टींची संख्या मोजत बसलात तर उरलेल्या आशीर्वादांची जाणीव होणार नाही. आज तुमच्याकडे श्वास आहे, प्रयत्न करण्याची संधी आहे, प्रेम करण्यासाठी कोणीतरी आहे, स्वप्न पाहण्याची क्षमता आहे आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे स्वामींचे नाम आहे. मग अजून काय हवे आहे? परिस्थिती कितीही कठीण असली तरी आशा सोडू नका. महाराज सांगतात, लेकरा, आशा ही तुझ्या हातातील दिव्यासारखी आहे. वारा कितीही जोरात असला तरी त्या दिव्याभोवती श्रद्धेचे हात ठेवले की तो दिवा विझत नाही. म्हणून श्रद्धेचे हात मजबूत ठेवा. नामस्मरण सोडू नका. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक चांगली गोष्ट स्वामींच्या कृपेने आली आहे यासाठी कृतज्ञ राहा आणि प्रत्येक कठीण प्रसंगातून काहीतरी शिकायला मिळत आहे यासाठीही कृतज्ञ राहा. सुखात नम्र राहा आणि दुःखात धीर धरा. कारण जीवनाचा समतोल हाच आहे. आजचा दिवस तुमच्या हातात आहे. तो कालच्या आठवणींमध्ये हरवू नका, उद्याच्या चिंतेमध्ये जाळू नका आणि दुसऱ्यांच्या स्वभावाला बदलण्यात वाया घालवू नका. आज स्वतःला थोडे अधिक समजून घ्या, आपल्या माणसांना थोडे अधिक प्रेम द्या, आपल्या कर्तव्यात थोडे अधिक प्रामाणिक राहा आणि स्वामींचे नाम थोडे अधिक मनापासून घ्या. मग तुम्हाला जाणवेल की आयुष्य बदलले नसले तरी ते जगण्याची तुमची पद्धत बदलली आहे. आणि ज्याची जगण्याची पद्धत बदलते त्याच्यासाठी अंधारातही मार्ग तयार होतो. म्हणून भक्तांनो, आजपासून फक्त एवढे लक्षात ठेवा, काल हा धडा आहे, उद्या ही आशा आहे आणि आज ही संधी आहे. धडा घेऊन पुढे चला, आशा मनात ठेवून प्रयत्न करा आणि आजची संधी स्वामींच्या नामाने सुंदर बनवा. प्रत्येक वेळी नाते तुटण्यामागे तुमचीच चूक असते असे नाही. कधी कधी दोन चांगली माणसेही वेगवेगळ्या स्वभावामुळे, वेगवेगळ्या अपेक्षांमुळे आणि वेगवेगळ्या परिस्थितीमुळे दूर होतात. म्हणून प्रत्येक संपलेल्या नात्याचा भार स्वतःच्या डोक्यावर घेऊ नका. तुमच्याकडून चूक झाली असेल तर ती स्वीकारा आणि सुधारण्याचा प्रयत्न करा, पण तुमची चूक नसतानाही स्वतःला दोषी समजून आयुष्यभर जगू नका. महाराज म्हणतात, लेकरा, जे तुझ्या हातात आहे ते सुधार,
जे तुझ्या हातात नाही ते स्वामींच्या चरणी ठेव. ही सवय लागली की मनातील अनेक ओझी हलकी होतात. आपण नेहमी अशा गोष्टींचा विचार करून थकतो ज्या आपल्या नियंत्रणातच नसतात. कोण माझ्याबद्दल काय विचार करतो, कोण मला आठवतो की नाही, उद्या काय होईल, कोण माझ्यासोबत राहील, या प्रश्नांची पूर्ण उत्तरे आपल्या हातात नसतात. मग अशा प्रश्नांसाठी आजचा दिवस का वाया घालवायचा? महाराज सांगतात, आजचा दिवस तुमच्यासाठी स्वामींनी दिलेली एक नवीन संधी आहे. श्री स्वामी समर्थ.